हातची हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते सुंदर ते
तुका म्हणे माझे हेची सर्व तुका 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 तुका म्हणे माझे हेची हाल चे हाल हरे हल रामकृष्ण हरे
रूप पाळताने अंजनी सुख झाले हो साजनी रूप पाळताने अंजनी सुख झाले हो साजनी तो आज बनवा तो आभाळ
नेपुराचे गीत नेपुराचे गीत
गेला वारी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाचे जाते करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साहे ऐशी कळवळाचे जाते करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल सांगणीला मुदादम जगदने हेत पाने मंडलम मंडलारं
तरुण तुलसीमाला कंदनं गंधनेत्रं सदै धवलासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांची कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झाला पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या सेवेलागी सेवक झाले तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या परिण करावा अभेर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरणाचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार मी आता नाही कळले समुद्रामध्ये सूर्य कधी बुडाला नाही कळले रानामधून पक्षी कधी उडाला मरणाची भीती वाटते म्हणून सर्वांनी प्रेम केले हेच जीवन रूपी आयुष्य मृत्यू नंतर फोटोत प्रेम झाले विठ्ठल लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळाची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमन महान भगवत भक्त विश्वंदरी विश्वाधिकार अधिकार संपन्न असणारे विश्वभूषण चिन्मय स्वरूप प्राप्त असलेले लिहून असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे या तुकोबारायांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठीतील असलेला अभंगाच्या कीर्तन रूपी सेवे करता घेतलं महाराज सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून आपल्या उद्धाराची जबाबदारी संतांवरती एका पवित्र नेत्याचं स्मरण करून या ठिकाणी देतात वास्तविक
अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी परिहार देणं मग त्याचं कर्तव्य आहे. याने परिहार त्याच्यातून म्हणजे असा की आज आपल्या मोजे मुक्काम पोस्ट कर्पुरी कुरुंबवाडी या ठिकाणी कैलासवासी श्रीमती सावित्री भिकाजी खेराडे यांचं दिनांक 9/3/2025 रोजी आकस्मिक दुःखद निधन झालं आणि त्यांचा उत्तरकार्यविधी गुरुवार दिनांक म्हणजे आज 20/3/2025 रोजी आपल्या समस्त समाज बांधवांच्या उपस्थित या ठिकाणी संपन्न होत आहे. वास्तविक या माऊलीच्या कौटुंबिक दिनाविषयी बोलायचं झालं तर 2 मुले आणि सुना मकुंद असा हा त्यांचा परिवार त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती मित्र परिवारावरती या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्यांचा असलेला हा उत्तर कार्याचा वास्तविक बरेच लोक आम्हाला विचारतात, महाराज बरं उत्तर कार्याला वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवलंच पाहिजे का? त्याला कारणही महाराज ऐका, एखाद्या घरातून एखादी व्यक्ती निघून गेली आणि निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ प्रित्यर्थ आपण महाराज काही दान केले तर त्या व्यक्तीचा स्वर्गलोकीचा प्रवास सुखकर होतो. तुम्ही म्हणून महाराज तुम्हाला कसं काय माहिती? अनेक शास्त्रात महाराज पुराण आहे, प्रमाणही आहे. ऐका, पंडूराजा आपल्या सर्वांना काय? कोण पंडूराजा? तर पांडवांचे पिता पंडूराजा. पंडूराजा इहलोकाची यात्रा सोडून स्वर्ग लोकांच्या यात्रेकरता निघाला. जात असताना त्या पंडूराजाकडून महाराज पुण्याची कमतरता नव्हती, भरमसाठ पुण्य पंडूराजाकडे. परंतु जात असताना स्वर्गाच्या दारावरती पंडूराजा गेला आणि स्वर्गाच्या दारावर जाऊन पंडूराजाला थांबावं लागलं. त्याचं कारण पुण्य संपलं आणि बिना पुण्याचं त्या स्वर्गाच्या दारातून आज जाता येईना. करायचं काय? बरेच दिवस झाले पंडूराजा त्या ठिकाणी उभा आहे. महाराजांची स्वारी आली. महाराजांनी पाहिलं, अरे या तीनही लोकांमध्ये फिरण्याचा अधिकार फक्त मला आहे आणि असं असताना माझ्या व्यतिरिक्त तर समोर उभा व्यक्ती कोण आहे? आणि पाहण्याकरता पंडूराजाच्या समोर महाराज महर्षी आले. पंडूराजाला पाहिल्यानंतर सगळी हकीकत विचारली, सगळं काही सांगितलं. पुण्य कमी पडलं आणि म्हणून स्वर्गाच्या दारातून आज जाता येईना. बरं करायचं काय? याला उपाय काय? बरं एक काम करा, खाली मृत्यूलोकात जा आणि मृत्यूलोकात गेल्यानंतर माझ्या 5ही मुलांना काहीतरी दान धर्म करायला सांगा. त्या दानाच्या जोरावरती जे काही पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याच्या जोरावरती माझा काय होईल? स्वर्गलोकीचा प्रवास होईल. बरं दान करायचं काय? शास्त्रामध्ये महाराज 100% दान आहे. शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारचं दान आहे. परंतु त्या 5 पांडवांनी 3 महत्वाचे दान केले. त्यामध्ये अन्नदान आहे, वस्त्रदान आहे आणि ज्ञानदान आहे. या तीनही दानाच्या जोरावरती पंडूराजाचा स्वर्गलोकीचा प्रवास काय झाला? सुखकर झाला. तसं या मातोश्रीचा आज उत्तरकार्यविधी आहे आणि त्या निमित्तानं असलेली ही पितृ शिवा या ज्ञानदानाच्या माध्यमातून जे काही पुण्य प्राप्त होईल या मातेच्या पुत्रकातून देवाकडे एकच विनंती करायची, देवा अरे या माऊलीने जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही तिच्या जीवनामध्ये पुण्य कमवले त्या पुण्याच्या साठामध्ये आजच्या ज्ञानदानातून अन्नदानातून जे काही पुण्य प्राप्त होईल ते पुण्य माऊलीच्या पदरी टाकून देवाला विनंती करायची आहे की देवा या मातेला पुन्हा एकदा तू कुठल्या ना कुठल्या तरी योनीमध्ये जन्माला घालणार आहेस ना, मग भक्ती असेल त्या योनीमध्ये न घालता पुन्हा एकदा या कुटुंबामध्ये जन्माला घालावंस अशी विनंती या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला करायची. या कीर्तनाकरता उपस्थित गुरुंगाचार्य आमचे गणेश महाराजांच्या, गायनाचार्य आमचे अश्वित महाराज, आमचे सुतार महाराज, साहिल महाराज ही सर्व मंडळी आणि उपस्थित सर्व माता बंधूंचे नतमस्तक होऊन आमचे गुरुवर्य पानगिरी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खंडोबा महाराज ही सर्व मंडळी महाराज ही प्रेमाची माणसं या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी चरणी नतमस्तक होऊन आई सुकाई वर्धाईने महाकालीच्या पद्धतीने मला बुद्धी सुचवेल, ज्ञानोबा तुकोबाराय ज्या पद्धतीने मला बुद्धी सुचवते त्या पद्धतीने आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. उपस्थित सर्व माता बंधू भगिनी नतमस्तक होऊन वैकुंठवासी सद्गुरू श्रीधर महाराज कोळगेगाव कुंभारली यांचे नतमस्तक होतो. आमचे आजोबा वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबाच्या त्यांचे नतमस्तक होतो आणि माझ्या पितृपिशवीला प्रारंभ करून विठ्ठल आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या उद्धाराची जबाबदारी संतांवरती एका पवित्र नद्याचं स्मरण करून देतात. एका या कलियुगाचा विचार करता या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला जन्म आहे आणि प्रत्येक मनुष्याला काय आहे? मरण आहे. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो ऐका. जन्माला येताना फक्त आईला दुःख आहे. काय म्हटलं मी? जन्माला येताना फक्त आईला दुःख आहे, परिवाराला आनंद आहे आणि मरताना आईलाही दुःख आहे, परिवारालाही दुःख आहे आणि गावालाही दुःख आहे. त्याची 2 कारण सांगतो ऐका.
तर नवमास कष्टनासी दहाव्याने प्रसूत झाले येताची करमाड तुझी मान अडकली पर्यते मदालसा जो जो रे बाळा. ऐका, आईच्या गर्भात बाळ असताना ज्या वेदना आईला होतात त्या वेदना महाराज इतर कुणाला सांगता येणार नाही. तुकाराम महाराज त्याचं वर्णन आपल्या कथेत फार सुंदर करतात. ऐका, महाराज असं म्हणतात व्यालीच्या वेदना. आता थोडं तुम्हाला महाराज वेगळं वाटेल पण कुणी मनाला लावून घेऊ नका. व्यालीच्या वेदना नाही वालझोटीच्या मनात, म्हणजे जिनं बाळाला जन्म दिला नाही ती त्या वेदना सांगू शकत नाही. तसं गर्भात बाळ आहे आणि ते बाळ जर महाराज आडवा आलं ना तर त्यावेळेचं दुःख बदल ती माता सांगू शकते. म्हणजे जन्माचं दुःख बाळाचं ही माता सहन करते आणि जन्माला येण्याचं दुःख जीव सहन करतो. खरं मग जन्माला यायचं आणि मरायचंय. काय म्हटलं मी? जन्माला यायचंय आणि मरायचंय. एका श्लोकात फार सुंदर वर्णन आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जन्मी जन्म यह संसारे खरदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम गुरुमुखे. ऐका, जन्माला यायचंय आणि मरायचंय. काय म्हटलं मी? जन्माला यायचंय आणि मरायचंय. जन्माला यायचंय आणि मरायचंय. महाराज म्हणतात किती वेळा जन्म यावे उपजे नाशी नाशिले ते पुनरुक्ती दिसेल. हे घटिका यंत्र. ऐका, ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे. कारण हा देह आपण त्या पंचमहाभूतांकडून काय नाही महाराज उस्मानला. मला सांगा, उसने आणलेली गोष्ट ठेवता येते का? नाही ठेवते. आपण कितीही प्रयत्न केला ठेवण्याचा, उस्मानला काय ठेवता येतं का? हा देह त्या पंचमहाभूतांकडून आपण काय आणलाय? हे शरीर महाराज त्या पंचमहाभूतांकडून आपण काय मानतोय आणि म्हणून उसने आलेली गोष्ट मला ठेवता येत नाही. मग जन्माला आलेला प्रत्येक जीव महाराज एक नाही देव झाला नाही. काय म्हणतो? जन्माला आलेला
प्रत्येक जीव महाराज एक ना एक जीव जाणार आहे. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे आणि ज्याला मरण आहे त्याला जन्म आहे. ऐका, शास्त्रकाराला जन्माने म्हणून सांगावं लागलं तेव्हा त्याला जन्माचा अर्थ काय. मग जन्माला यायचे आणि मरायचे या दोन गोष्टी ठरल्या. जन्माला आल्यानंतर आपण मरणार ह्या दोन गोष्टी ठरल्या आणि याच्या मधलं जे अंतर आहे त्याला काय म्हणतात तर जगणं म्हणतात. मग मला सांगा, जन्म सोपा आहे, जगणं सोपं आहे का मरण सोपं आहे? एक काहीतरी उत्तर द्या. खरं सांगू का, सर्वात सोपं काय माहितीये का, तर ते म्हणजे मरण. मरण महाराज इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. मरण सोपं आहे आणि सर्वात अवघड काय तर ते म्हणजे जगणं आहे. मरण महाराज इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. मरायचं कशा करता हे कळायला पाहिजे. तो का म्हणे हे का मरणची सरे उत्तम जीव. मरायचं कशा करता मला ते कळायला पाहिजे. ऐका, मग 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह तुम्हाला मला प्राप्त झाला आणि ज्या लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलोय त्या लोकांचं नाव म्हणजे मृत्यू लोक. ज्या लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना त्या लोकांचं नाव मृत्यू लोक आहे. आणि या मृत्यू लोकांमध्ये मला सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाही. इथं जर सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या ना तर त्याला मृत्यूलोक म्हणता आलं नसतं. असा हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये महाराज कोणी कितीही पैशावाला असू द्या, कोणी कितीही सत्ताधीश असू द्या, कोणी कितीही घरचा करता असू द्या, मला सांगा मनासारखं जीवन जगता येतं का हो? पाहिजे ते मिळतं का? पाहिजे तेव्हा मिळतं का? तर नाही. असा हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये महाराज कुणाला पती मनासारखा नाही, कुणाला पत्नी मनासारखी नाही. पत्नी जरी मनासारखी मिळाली तरी मुलं मनासारखी नाही. जरी मुलं मनासारखी मिळाली तरी सुना मनासारखी नाही. असा हा मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये महाराज सर्वात मोठं दुःख काय सांगू का, आपल्या प्रिय व्यक्तीचा वियोग आणि दुर्जनाचा संयोग या मृत्यूलोकात तर सर्वात मोठं दुःख आहे. जे नकोय ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि जे राहावं वाटतं ते टिकत नाही. असा हा मृत्यूलोक आहे. तुकोबारायांच्या भाषेत म्हणायचं झालं तर तुकोबाराय फार सुंदर म्हणतात, मिळते काष्टी लोटत आपण आदळी दूर होती. म्हणजे बघा, एखाद्या नदीला पूर आलेला असावा, त्या पुराच्या पाण्यामध्ये त्या नदीकडची झाडं लाकडं सगळी त्या पाण्यात वाहत चालली. कालांतराने एका गावचं एक ओढतो आणि दुसऱ्या गावचं एक ओढतो. त्या नदीच्या प्रवाहात काय करतंय, वाहतंय. वाहता वाहता कालांतराने त्या ठिकाणी झटका बसला. इकडचं लाकूड इकडं, तिकडचं लाकूड तिकडं. म्हणजे मिळते काष्टी लोटता पूर आदळी दूर होत. याच्यापेक्षा सोपं सांगू का, ऐका. एका गावची एक मुलगी, दुसऱ्या गावचा एक मुलगा, दोघंही विवाहाच्या निमित्तानं काय झाली, एकत्र आले. काही वेळानंतर, काही कालावधीनंतर धक्का बसला. कुठला तर मृत्यू नावाचा धक्का बसला आणि दोघं काय झाली, वेगळी झाली. म्हणजे बघा, वियोग आणि संयोग हे माणसाला दोन्हीही क्रमप्राप्त आहे. मग कधी प्रियाचा वियोग आहे तर कधी प्रियाचा संयोग आहे, कधी अप्रियाचा वियोग आहे तर कधी अप्रियाचा संयोग आहे. म्हणजे बघा, जसं या मातेचा वियोग या मुलांना झाला आणि त्यांच्या पश्चात ती मुलं काय झाली, आपल्या कर्तव्याला जागी झाली. म्हणजे बघा, जोपर्यंत ती जिवंत होती तोपर्यंत ती जागी होतीच आणि आता गेल्यानंतर सुद्धा जागी झाली. म्हणजे काय झालं, साधू संतांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मुलाची दोन कर्तव्य आहेत महाराज. काय दोन कर्तव्य? पहिलं मुलाचं कर्तव्य काय आहे तर जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत काय करा, त्यांची सेवा करा. ते पहिलं कर्तव्य. आणि दुसरं कर्तव्य, गेल्यानंतर त्यांचं स्मरण करा. पहिलं कर्तव्य काय आहे, जोपर्यंत ती आपली मुलं आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत काय करा, त्यांची सेवा करा. बरं, सेवा करा, सेवा करा म्हणजे नेमकं काय करावं? ज्ञानोबांची अर्धी ओळी तुम्हाला सांगतो ऐका. सेवेची किर शरीरे नोंद केली. सेवा करा म्हणजे काय, म्हणजे बघा, आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं करत असताना स्वतःच्या शरीराचा विचार न करता आपल्याला काय केलं, महाराज मोठं केलं. मग आपणही आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना स्वतःच्या शरीराची सेवा विचार न करता काय केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे बघा, तुकोबाराय दोन प्रमाण देतात. पहिलं प्रमाण एक बापासाठी आणि एक आईसाठी. आपल्याला बापासाठी पहिलं प्रमाण ऐकायचं आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपले करवंटी वाढवून
आपले करवंटी. आता करवंटी म्हणजे काय तर शरीर. बाप करी जोडी म्हणजे आपला बाप आयुष्यभर कमवतो, कष्ट करतो, पुन्हा करता लेकराची जोडी, लेकरं करता आपले करवंटी वाढवणे म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराकडे न पाहता आपला बाप करतो, तो आपल्याकरता सगळं काही करतो. मग आपला बाप जर महाराज आपल्याकरता एवढं करत असेल ना, मग आपणही आपल्या बापाची आईची सेवा करत असताना आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार न करता केलं पाहिजे. आपले करवंटी वाढवणे म्हणजे तुम्हाला सोपं उदाहरण सांगू का? ऐका. माझ्या वडिलांनी 5 एकर जमीन घेण्याकरता मला जीवाचं रान केलं. काय म्हणते मी? समजा माझ्या वडिलांनी 5 एकर जमीन घेण्याकरता जीवाचं रान केलं आणि त्यांच्या पश्चात त्या 5 एकर जमिनीवरती मालक्या कोणाचा लागला? माझ्या. म्हणजे मला काहीही न करता ती 5 एकर जमीन मिळाली. म्हणजे बघा, समजा एखाद्याच्या नावावर जमीन आहे, बरं त्याच्या पश्चात त्या जमिनीवरती नाव कोणाचं लागेल? कोणाचं नाव लागणार? त्याच्या मुलाचं. बरोबर का नाही? असं म्हणतील का या महाराजाचं लावा म्हणून एखाद्या एकरला? नाही म्हणणार. म्हणजे वाढ वडिलांची असलेली ती जमीन आहे, त्याच्यावरती नाव कोणाचं लागणार? त्यांचं. म्हणजे आपल्या वडिलांनी स्वतःच्या शरीराचा विचार न करता आपल्याकडे एवढं केलं ना, मग आपणही काय केलं पाहिजे? त्यांची सेवा केली पाहिजे. ते बापाविषयी झाले. आईविषयी बघा, ऐका. बाळांतपण. आता बाळांतपण या अक्षरामध्ये मला मूळ अक्षर 2 आहे. बाळ आणि अंत. एखाद्या मातेला समजा दिवस गेले, दिवस गेल्यानंतर आपण काय म्हणतो? बाई 9 महिने 9 दिवस. 4 महिन्याचा कालावधी उठून गेला, बाई 5 महिने 9 दिवस. 7वा महिना लागला, बाई 2 महिने 9 दिवस. 9वा महिना लागला की आपण काय म्हणतो? बाई आता बाळात पण काय झालंय? जवळ आलंय. त्याच्यात 2 मूळ अक्षर आहेत. ऐका. एक बाळ आणि अंत. एक तर तुला बाळ मिळेल, नाही तर तुझा काय होईल? अंत होईल. परंतु ती माता महाराज हे आव्हान स्वीकारते. अरे बाळ तर बाळ, अंत तर अडतोय. ऐका. ज्ञानोबांची ओळी सांगतो. ऐका. अंगा मनाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी विलगणे हेच ती न पाहिना. शरीराची संपत्ती मला सुंदर आहे. अरे लहान असताना तुम्हा आम्हाला अंगावर चप असते. मला सांगा, एखादी बाई प्रसूत होत असते ना, त्यावेळी तिच्या शरीरातून कॅल्शियम जातं, रक्त जातं. ते कुणा करता हो? लेकरा करता का? म्हणजे आई वडील आपल्याकरता लहानाचं मोठं करत असताना आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार न करता जर एवढं करत असेल ना, तर आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना स्वतःच्या शरीराचा विचार न करता केलं पाहिजे. ऐका. मला तुम्हाला पुराणातल्या कथा सांगता येते, मला इतिहासातल्या सुद्धा कथा सांगता येतील, मला वर्तमानातल्या कथा सुद्धा सांगता येतील. ऐका. पुराणातल्या कथा सांगता येतील, फक्त मी सांगणार नाही. मायबापाविषयी मला कुणी कुणी आपल्या स्वतःच्या शरीराचा त्याग केला याविषयी पुराणातल्या कथा सांगता येतील मला, परंतु मी तुम्हाला सांगणार नाही. मला इतिहासातल्या सुद्धा कथा सांगता येतील, परंतु त्या तुम्हाला सांगणार नाही. मला वर्तमानातल्या कथा सांगता येतील आणि मी तुम्हाला त्याच सांगणार. ऐका. लोक म्हणतात, महाराज सज्जन माणसं संपली हो. मला सांगा, सज्जन माणसं संपली का हो? नाही, सज्जन माणसं संपली नाही. लोक विचारतात, महाराज अहो सज्जन माणसं संपली ना. मला सांगा, सज्जन माणसं संपली का हो? सज्जन माणसं संपली नाहीत महाराज, ती उलट कमी झाली. या पुराणामध्ये बघा, श्रावण बाळ आम्ही पुराणामध्ये पाहिला. जिजाऊंची सेवा करणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही इतिहासामध्ये पाहिले. परंतु या वर्तमानामध्ये महाराज आज अशीही मुलं आहेत, खरं बोलू का, ज्यांच्या गळ्यात तुळशीची मान आहे महाराज, त्यांचा फोटो पूजेला लावावा. आज अशीही मुले या वर्तमानात मुले आहेत, जी आपल्या आई वडिलांच्या करता काय करतील, स्वतःचं शरीराचं त्याग करतील. अशी मुलं आजही वर्तमानात आहेत. ऐका. तुम्हाला एक कथा सांगतो, गोष्ट सांगतो. ऐका. घडलेली सत्य घटना. बीड जिल्ह्यामध्ये एका माजी आमदाराला काय झालं, काविळी झाली. आणि काविळी झाल्यानंतर महाराज त्या काविळीकडे त्याने दुर्लक्ष केलं. काविळी पूर्ण शरीरात तर महाराज लिव्हरमध्ये गेले, लिव्हर डॅमेज झालं, संपलं लिव्हर. डॉक्टरकडे गेला, सगळं काही तपासलं. डॉक्टर सांगितलं, म्हटलं आमदार साहेब लिव्हर म्हटलं खराब झालं, लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल. आता पूर्वीच्या काळात महाराज कसं होतं माहिती आहे का,
एखाद्याला जर लिव्हर ट्रान्सफर करायचं असेल तर पुढचा व्यक्ती मृत असावा लागतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मेलेल्या माणसाचंच लिव्हर आपण ट्रान्सफर करता येत होतं. आता किडनीच्या बाबतीत तसं नाही. म्हणजे जिवंत माणसाची किडनी एक किडनी आपण दुसरा देऊ शकतो आणि दोघेही ती जिवंत राहू शकतात. परंतु लिव्हरच्या बाबतीत तसं नव्हतं. पुढचा व्यक्ती मेलेला असावा आणि त्या मेलेल्या व्यक्तीचंच लिव्हर घेता येत होतं पूर्वीच्या काळात. परंतु आता आधुनिक झाले महाराज, आधुनिक टेक्नॉलॉजी आल्या आणि आता अशी पद्धत आहे महाराज, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातलं 60% लिव्हर काढता येतं, त्या दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतं. ते दोघांवरती 6 महिने प्रक्रिया केली की दोघं 6 महिन्यात सुस्थितीत राहतात. म्हणजे आताची व्यवस्था. डॉक्टरनं सांगितलं की लिव्हर खराब झाले, लिव्हर ट्रान्सफर करावं लागेल. त्या आमदाराचा मुलगा जवळ आला आणि म्हटलं मी माझ्या बापाला काय करणार आहे, लिव्हर देणार. आता बघा, काही जर आपल्या शरीरामध्ये जर बदल करायचा असेल, म्हणजे समजा लिव्हर ट्रान्सफर करायचं असेल, किडनी ट्रान्सफर करायचं असेल किंवा गुडघेचं काहीतरी ऑपरेशन करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल तर काय करावं लागतं, तर शरीरातल्या ज्या सकारात्मक पेशी आहेत ना त्या पहिल्या कमी कराव्या लागतात, त्या मायनस कराव्या लागतात. जोपर्यंत तुम्ही त्या शरीरातल्या सकारात्मक पेशी कमी करत नाही तोपर्यंत ते शरीर काय करतं, ते दुसरं काय बाहेरचं स्वीकारत नाही. म्हणजे बघा, आपल्या दैनंदिन जीवनात एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आपण मेथीची भाजी खाल्ली आणि त्या मेथीच्या भाजीची एक काडी समजा दातात अडकली. रात्रभर मानत आपल्याला त्रास सहन करावा लागतो आणि मग सकाळी उठल्यानंतर ती काडी काढली की मग काय होतं, जरा बरं वाटतं जीवाला. तसं एवढीशी काडी जर महाराज ते शरीर जर स्वीकारत नसेल तर लिव्हर कसं चुकणार हो. त्याकरता काय करावं लागतं, तर सकारात्मक पेशी कमी करावी लागतं. त्या सकारात्मक पेशी कमी केल्या की काय होतं, ते ट्रान्सफर होतं. त्या मुलाच्या सकारात्मक पेशी काय केल्या, कमी केल्या. त्याचं 60% लिव्हर काढलं, बापाला दिलं. 6 महिने दोघांवरती ट्रीटमेंट झाली महाराज, उपचार झाले आणि उपचार झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्या बापानं मुलाला बोलवायला सांगितलं. म्हटलं त्या मुलाला माझ्या बोलवा. त्या मुलाला बोलवलं. मुलगा जाऊन समोर उभा राहिला. बापानं त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, म्हटलं बाळा, अरे गोष्टी फेरलंस, अगोदर मी तुला जन्म दिला, आज तू मला जन्म दिलास. त्या मुलाच्या डोळ्यातून नकळत पाणी आलं. त्यांनी सांगितलं, म्हटलं बाबा, अहो तुम्ही मला अख्खं शरीर दिलं आणि मी माझ्या शरीरातला एवढासा भाग तुम्हाला दिला. म्हणजे काय सांगायचं मला, सेवेची कीर शरीर मुलं केली. आज अशीही मुलं आहेत महाराज की ज्या आपल्या आई वडिलांकरता काय करतील, आपल्या स्वतःच्या शरीराचं दान करतील, अशी मुलं आहेत. ऐका, अजून एक घटना सांगतो. पुण्यामध्ये एका मनुष्याचं लिव्हर खराब झालं. ते लिव्हर त्याच्या मुलीनं दिलं. बरं, घटना अशी आहे, एकूण 3 मुलं त्याला, 2 मुलं आणि 1 मुलगी. डॉक्टरने सांगितलं लिव्हर खराब झालं, ट्रान्सफर करावं लागेल. 3ही मुलं तयार झाली आपल्या बापाला लिव्हर देण्याकरता. ठरलं, ऑपरेशनचा दिवस ठरला. आजच्या दिवशी ती मुलगी आपल्या बापाकडे गेली आणि सांगितलं, म्हटलं बाबा, तुम्ही काहीही करा परंतु माझंच लिव्हर घ्या. म्हटलं का? अहो म्हटलं, माझ्या दोन्ही भावांचे काय झाले, लग्न झाले आणि समजा ही टेक्नॉलॉजी आहे, मला विज्ञानाचं काय आहे, उपकरण आहेत, समजा त्याच्यामध्ये काहीतरी गोळमाळ झाला तर काय होईल, दगाफटका होऊ शकतो. आणि जर दगाफटका झाला तर माझ्या भावाचा संसार काय होईल, उघड्यावर पडेल. म्हटलं माझं अजून लग्न झालं नाही, तुम्ही बिंदास माझे काय करा, ट्रान्सफर करून द्या. म्हणजे बघा, मी तुम्हाला मागाशीच म्हणलो, काय सज्जन माणसं संपली नाही, कमी झाली महाराज. आजही महाराज या मृत्यू लोकांमध्ये, या वर्तमानामध्ये अशी महाराज आहेत, मुलं आहेत की आपल्या आई वडिलांच्या करता काय करतील, स्वतःच्या शरीराचं दान करतील. आणि हे मृत्यू लोक आहे महाराज. काय म्हटलं मी, ते मृत्यू लोक आहे. त्या मृत्यू लोकांमध्ये आज अशीही मुलं आहेत. ट्रान्सफर केलं महाराज. ऐका, किती गोड माणसं आहेत ना. आणि म्हणून सांगतो, हे मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकांमध्ये महाराज कुणाचा मृत्यू कधी येत काही सांगता येत नाही. तो काळ त्या ठिकाणी वाट पाहतो. किती या काळाचा सुसावा वळसा लागला सारीसा पाठोपाठ.
तो काळ आपली वाट पाहते, घडी घडी काळ वाट याची आहे अजून किती आहे. तो काळ आपली वाट पाहते. मला सांगा, जन्माला आलेलं बाळ महाराज त्यानं अजून दुनिया बघितली नाही, त्याची वाट काळ पाहते. जन्मा आले बाळ याची वाट पाहे काळ. जन्माला आलेलं बाळ आहे महाराज. मग काही जणांचा मला शोध इथं त्याच्यामध्ये गर्भातच लागला, काही जणांचा शोध गर्भातून बाहेर आल्यावर लागला. तो काळ आपल्याला कधी नेईल काय सांगता येत नाही महाराज. ऐका, पुण्यामध्ये एक इंजिनिअरिंगला गेलेला मुलगा, 2 बंधू इकडे गावाकडे शेती करायला होते. लॉकडाऊन पडलं, इंजिनिअरिंगला असताना मुलगा गावी आला. बापाने सांगितलं, म्हटलं उसाला पाणी घालायचंय, जाऊन काही कर मोटर चालू कर. मोठा मुलगा मोटर चालू करण्याकरता गेला महाराज, विहिरीत उतरला, मोटर चालू केली महाराज. बरेच वेळ झाला, मोठा मुलगा येईना म्हणून दुसऱ्याला पाठवलं. दुसरा बराच वेळ झाला, दुसराही येईना, तिसऱ्याला पाठवलं महाराज. तिघांनाही शॉक लागले, तिघेही जागेवर गेले आणि ते तिघांचे मृतदेह बाहेर काढले. आपल्या आईच्या समोर मृतदेह ठेवले. एक 24 वर्षाचा, 22 वर्षाचा, 18 वर्षाचा मुलगा समोर ठेवलाय महाराज. त्या आईचं दुःख काय सांगावं. आणि म्हणून त्या मृत्यू लोकांमध्ये महाराज कुणाचा मृत्यू कधी होईल काही शंका येत नाही. आणि म्हणून काय करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, हे पहिलं कर्तव्य. काय करायचे तर आपल्या आई वडिलांची सेवा करायची. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत काय करा, त्यांची सेवा करा, हे पहिलं कर्तव्य झालं. दुसरं कर्तव्य काय आहे तर गेल्यानंतर त्यांचं स्मरण करा. बरं, स्मरण करा म्हणजे नेमकं काय करा, म्हणजे तसा आता हा उत्तर करायचा विधी. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली ना, काय करायचं त्याचं उत्तर कार्य विधी. बरं, उत्तर कार्य झाल्यानंतर मासिक आहे, मासिक झाल्यानंतर वर्ष श्राद्ध आहे. बरं, वर्ष श्राद्ध झालं म्हणजे संपत नाही. ऐका, शास्त्रामध्ये तसे 84 विधी आहेत, परंतु तेवढे विधी आपण करत नाही करत आपण. मग मी काय म्हणेन, उत्तर कार्य झाला, मासिक झाला, वर्ष श्राद्ध झाला. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर किमान तुम्ही आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत ना, तोपर्यंत आपल्या आई वडिलांचे 2 विधी करायचे. कुठले? पितृपक्षातला एक, आणि ज्या विधीत त्या तिथीला ते निघून गेले तो दिवस. जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे 2 विधी त्या व्यक्तीचे झाले पाहिजे. स्मरण करायचं. काय करायचं? गेल्यानंतर स्मरण करण्याचा हा काय आहे, एक उपाय आहे. 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. जसे 2 मुद्दे आहेत तसा तिसराही मुद्दा आहे. काय तर देवाची प्राप्ती करून घेण्याची. माणसाचं कर्तव्य काय महाराज, जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे तर देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. बरं, देवाची प्राप्ती करायची म्हटलं तर देवाची प्राप्ती आम्ही काही करत नाही, करत तेवढा वेळ आमच्याकडं नाही. तुकोबाला म्हणतात, अरे देवाची प्राप्ती करण्यासारखा सोपा उपाय नाही. बरं, या माणसानं ठरवलं ना देवाची प्राप्ती करायची, तो माणूस देवाची प्राप्ती करू शकतो. ऐका, एका घोड्याच्या बाजारामध्ये एक जण गेला, त्यानं सांगितलं, म्हटलं महाराज 2 घोडे घ्यायचे. बरं, जरा किंमत सांगा. समोर 2 घोडे होते, एक दष्टपुष्ट घोडा आणि एक मरतुकडीला आलेला घोडा. त्याने विचारलं, म्हटलं या दष्टपुष्ट घोड्याची किंमत काय हो? त्यानं सांगितली 5000 रुपये. आणि हा मरतुकडीला आलाय, त्याचा घोडा आलाय, त्याची किंमत काय? त्यानं सांगितली 5 लाख रुपये. म्हटलं काय? म्हटलं महाराज तुम्हाला काय धंदा करता येतो का नाही? अहो, जो तब्येत दिसतोय, जाडा दिसतोय, त्याची किंमत तुम्ही 5000 ठरवताय, आणि जो मरतुकडीला घोडा आला त्याची किंमत 5 लाख ठरवताय. पण तुम्हाला काय धंदा करता येतो का नाही? म्हटलं तसं नाही. बरं, असं कसं काय? त्यानं सांगितलं, ऐका, हा दिसायला जरी मरतुकडीला आला असला तरी एवढा चप्पल आहे महाराज, एका दिवसात मुंबई रिटर्न करतो. काय म्हटलं? एका दिवसात मुंबई रिटर्न करतो. आता एका दिवसात मुंबई रिटर्न करतो ना, मग ह्याला विकता का हो? म्हटलं अडचण नाही. काय अडचण आहे? आई एका दिवसात मुंबई रिटर्न करतो, पण तो अडचण अशी आहे महाराज की हे ठरवत नाही. यानं जर ठरवलं ना तर तो एका दिवसात मुंबई रिटर्न करू शकतो, पण ते अडचण अशी आहे की हे ठरवतच नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, मनुष्य देहाला आल्यानंतर देवाची प्राप्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु तुम्ही आम्ही ते ठरवत नाही. आपण त्या विषयाच्या सुखामध्ये अडकलोय. ऐका, एक आंधळी एका गावात गेलं. गावात गेल्यानंतर मला त्या गाव जुन्या पद्धतीचं, त्या गावाला 4ही बाजू तडबंदी. त्या तडबंदीला एक दरवाजा, अहो त्याच दरवाजातून आत जाता येत होतं आणि त्या दरवाजातून बाहेर येता येत होतं. त्या आंधळं त्या दरवाजातून आत गेलं, जिथंपर्यंत त्याचं काम होतं, पण ते काम आटपलं, बाहेर आलं. तर एक मनुष्य बाहेर आला. मला त्याने विचारलं, म्हटलं बाबा अहो तुम्ही आंधळे आहात ना, बरं त्या घरापर्यंत कसे झालो, त्या दरवाजापर्यंत कसे जाल?
तुम्हाला एक युक्ती सांगतो. काय करा, आमच्या दरवाजा माझ्या गावाला काय आहे, तटबंदी आहे आणि त्या तटबंदीला महाराज एकच दरवाजा. त्या आंधळ्याला उचललं महाराज, त्या तटबंदीच्या शेजारी नेऊन उभं केलं आणि सांगितलं दोन्ही हात तटबंदीला लावा आणि चालत जा. काय होईल, चालता चालता काय होईल, तो दरवाजा येईल आणि एकदा का दरवाजा आला की तुम्ही त्या दरवाजातून बाहेर निघून जा. ते आंधळ त्या तटबंदीच्या शेजारी जाऊन उभं राहिलं, दोन्ही हात तटबंदीला लावले, चालू लागला. परंतु कर्मधर्म संयोगाने महाराज त्या आंधळ्याला एक रोग झाला. त्याला काय झालं होतं माहितीये का, त्याला झालं होतं खरूज. आता खरूज झाल्यानंतर काय आपली अवस्था होती आपल्याला माहिती आहे. त्याला खरूज झालं महाराज, त्या खरूजाची खाज उठली. बरं, एका हाताने अंग खाजवायचं आणि एक हात भिंतीला लावायचा का नाही. या गड्यानं काय केलं माहितीये का, त्या भिंतीवरती लावलेले दोन्ही हात बाजूला केले, दोन्ही हाताने अंग खाजवू लागला. अंग खाजवता खाजवता चालतोय, चालता चालता अंग खाजवतोय, खाजवता खाजवता चालता चालता म्हणत काय झाला, तो दरवाजा निघून गेला. खाजवणं थांबलं, दोन्ही हात पुन्हा तडबुदीला लावले. चुकल या फेरा पडे वर चुकलं. आणि म्हणून काय झाला महाराज, फेरा मानावा लागला. तुम्हाला दृष्टांत सांगितलं, तुम्हाला सिद्धांत संपलाय का. 84 लक्ष योनी हे काय आहे, तटबंदी आहे. आणि मनुष्याचं शरीर त्या तटबंदीचं द्वार आहे. शरीर रूपी दरवाजा ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होतो ना, त्यावेळेस तुम्ही आम्ही त्या विषयाच्या सुखामध्ये अडकतो. त्या विषयाच्या सुखामध्ये इतके अडकतो महाराज, तो शरीर रूपी दरवाजा निघून जातो. आणि एकदा का शरीर रूपी दरवाजा महाराज निघून गेला, तर महाराज काय म्हणत, खंती तर ते करा, होणे गाढव कुत्रा. एकदा का शरीर रूपी दरवाजा निघून गेला की मग पुन्हा काय करायचं, 84 लक्ष फेर. मग देवाची प्राप्ती करणं हा काय आहे, मनुष्याचं काय आहे, कर्तव्य आहे. मार्ग सांगितला संतांचा आणि नातं दिलं आईचं. तेच महाराज अभंगाचं प्रबंध. परंतु नाटक कोणाचं केलं तर आईचं दिलं. लेकुराचे हित वाहे मागुलीचे चित्त. महाराज म्हणतात ऐका, एखाद्या स्त्रीच्या चित्तामध्ये महाराज हित कोणाचं असतं, जोपर्यंत तिचा विवाह होत नाही, लग्न होत नाही, तोपर्यंत आपल्या भावाचं आणि आपल्या बापाचं हित आपल्या तिच्या चित्तामध्ये असतं. आणि एकदा काय लग्न झालं की लग्न झाल्यानंतर तिच्या चित्तामध्ये कोण असतो तर आपला पती असतो. तर पतीचं हित कुठपर्यंत, जोपर्यंत तिला मूल होत नाही तोपर्यंत. आणि एकदा का तिला मूल झालं की तिच्या चित्तात फक्त आणि फक्त हित कुणाचं, आपल्या मुलाचं. आणि म्हणून महाराज म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐका, साने गुरुच्या जीवनात ते प्रसन्न. साने गुरुजीला पोहता येत नव्हतं. गावातले लोक त्यांना चिडवायचे, म्हटलं श्यामला पोहता येत नाही. आईला वाईट वाटलं, म्हटलं माझ्या बाळाला पोहता आलं पाहिजे. आणि म्हणून श्यामला पकडलं, मला विडीच्या कडेवर जाऊन उभं केलं. आणि उभं केल्यानंतर महाराज
त्या विहिरीच्या वरती त्या कठाड्यावरती श्यामला उभं केलं. श्यामला सांगितलं खाली उडी मार. श्याम काही खाली जाईना. आईनं धक्का दिला. श्याम खाली पडला. महाराज नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. मनात विचार आला, आईचा राग आला. अरे आईनं मला ढकललं, आईनं मला ढकललं, वाईट वाटलं. पण तो प्रयत्न करता करता मला श्यामला पोटायला. आईलाही चांगला आनंद झाला. तो श्याम त्या ठिकाणी बाहेर त्या कठाड्यावरती येऊन उभा राहिला आणि आईला आवाज दिला, आई अरे माझे पाय दोन्ही पाण्याने भिजले. बरं असे ओले पाय जर मी मातीवर ठेवले ना तर काय होईल? माझ्या पायाला माती लागेल. बरं आई तुझ्या पदराला, तुझ्या कमरेला, कुर्तीला पदर बाजूला कर. जोपर्यंत तुझ्या पदराला पाय पुसत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. त्या माऊलीने कमरेला कुर्तीला पदर बाजूला केला. श्यामच्या समोर पदर दिला आणि सांगितलं, म्हटलं बाळा पायाला लागलेली माती पुसण्याकरता माझा पदर मागितलास, एवढी काळजी तू घेतोस ना. बरं तू जीवन जगत असताना आयुष्य चरित्र तुझं बलीन होणार नाही याची जर काळजी घेतलीस तर आयुष्यामध्ये मोठा माणूस होशील. काय आईचे बोलत मला, काय आईचे, आईच्या चित्रामध्ये फक्त आणि फक्त लेकराचाच हित असतो. ऐका, साने गुरुजींनी 40 रात्र कारागृहामध्ये काढल्या आणि त्या कारागृहामध्ये आपली शेवटची आई ओळी म्हणून आईच्या वरती काय केलं, पुस्तक लिहिलं महाराज. श्यामची आई म्हणून ते पुस्तक प्रसिद्ध आहे. श्यामची आई आणि म्हणून ते पुस्तक प्रसिद्ध आहे. साने गुरुजी असं लिहितात. ऐका, मी 8 वर्षाचा होतो. पुण्याच्या वसतिगृहामध्ये राहायला. रात्री जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मला झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात माझ्या आईनं मला आवाज दिला, म्हटलं श्याम अगं मी आजारी आहे, मला पाहण्याकरता गावाला ये. मी हळूच माझ्या डोक्यावरचं पदर तो पांघरून बाजूला केलं. घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 4 वाजले होते. मला वाटलं मी रोज आईचं स्मरण करतोय, आई सुद्धा माझं रोज स्मरण करते आणि त्याच्यामुळं मला भात झाला असावा. मी तो खाली उडलेला अंतरून पुन्हा वरती डोक्यावरती घेतलं. झोपी गेलो. पुन्हा स्वप्नामध्ये आई आली आणि आईनं आवाज दिला, श्याम मी आजारी आहे, मला पाहण्याकरता ये. असं म्हटल्यानंतर महाराज मी डोक्यावरचा तो अंगरून बाजूला केलं. पाहिलं तर सकाळचे 6 वाजले होते. मला त्यावेळेस आठवलं आई नेहमी सांगायची पहाटेची स्वप्न खरी ठरतात. मला वाटलं माझी आई खरंच त्या ठिकाणी आजारी असेल. मी उठलो, माझ्या सगळ्या विधी पूर्ण केल्या आणि विधी पूर्ण केल्यानंतर महाराज आता पुण्यातून पालघरला यायचं म्हटलं तर त्यावेळेस 5 रुपये तिकीट होते. 1 रुपये दिसत नाही. सगळ्या मित्रांकडून 4 आम्ही जमा केले. 3 रुपये जमा झाले. अजूनही 2 रुपयाची आवश्यकता होती. करायचं काय? सकाळी 7 वाजता पुण्याच्या स्टेशनवरती जाऊन भरायलो. 2 रुपयाची व्यवस्था काहीतरी होईल याचा प्रयत्न करू लागलो. म्हणता 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 1 वाजला. पोटात कावळे ओरडू लागले, भूक लागली, परंतु मला जेवायचं नव्हतं, मला आईला पाहायचं. करायचं काय? मुंबईतून गाडी आली आणि त्या गाडीतून एक जोडपं खाली उतरलं. मोठी मोठी बॅग त्यांच्या हातात. त्या बॅगेकडे पाहिल्यानंतर मी धावत पडत त्या बॅगेजवळ गेलो आणि म्हटलं, काका तुमची बॅग घरापर्यंत सोडू का? हो म्हटलं, सोडायची आहे ना. नाही, ती भली मोठी बॅग माझ्या खांद्यावरती डोक्यावरती दिली. ती बॅग एवढी जड महाराज, आजही साधा डोक्याला स्पर्श केला तर त्या बॅगेची आठवण होती महाराज. ती बॅग डोक्यावरती ठेवली, इतकी जड महाराज, इतकी जड. मी मोठ्या पावलाला त्या ठिकाणी जाऊ लागलो. मागे वळून पाहिलं तर ते जोडपं अजून बरंच काम होतं. बरं एवढा वेळ ते ओझं डोक्यावर घेऊ शकत नाही. करायचं काय? मी हळूहळू भीतीचा आसरा घेतला. ते बॅग हळूहळू खाली घेण्याचा प्रयत्न करू लागला. पण तो बॅग महाराज एवढी जड ती काय माझ्यानं आवडली नाही. आणि खाली घेता बॅग खाली पडली. त्या बॅगेचे 2 तुकडे झाले. त्या मालकानं पाहिलं तर मालक धावत पडत आला. संदेश माझ्या कानाखाली दिली. म्हटलं तुला 5 रुपये नाही, 2 रुपये नाही, म्हटलं 1 रुपये सुद्धा देणार नाही. 2 रुपयाची आवश्यकता होती महाराज. बाजूला झालो. त्या मालकाची पत्नी त्या ठिकाणी आली आणि म्हटलं, बाळा अरे तुला झेपत नाही तर अशी कामं करू नको ना. त्यानं सांगितलं, मावशी माझी आई आजारी आहे, त्या आईला पाहण्याकरता निघालोय, मला 2 रुपयाची आवश्यकता आहे. त्या माऊलीला दया आली महाराज. हातातलं 1 रुपयाचं कॉईन उचललं, माझ्या हातात दिलं. 4 रुपये झाले. 4 रुपये घेऊन मी त्या ठिकाणी पुण्याच्या स्टँडवरती गेलो. एसटीत बसलो.
कंडक्टरला सांगितलं जिथपर्यंत 4 रुपयाचं तिकीट पोचेल ना तिथपर्यंत घेऊन सोडा. पालघरच्या घनदाट जंगलामध्ये त्या ठिकाणी मला नेऊन सोडलं. रात्रीचे त्या ठिकाणी 1 वाजले होते आणि 1 वाजल्यानंतर मला त्या घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर मला स्वप्नांचे आवाज येऊ लागले. आणि त्यावेळेस आईने सांगितलं होतं, बाळा ज्या वेळेस तुला भीती वाटेल ना त्यावेळेस फक्त एकच काम करायचं. काय करायचं? रामाचा जप करायचा. मी राम राम म्हणत घरापर्यंत गेलो. घराचं दार उघडं होतं. वाट्यावरती एक पंथी देवत होती. मी आत प्रवेश केला. पुण्याची मावशी आली, मुंबईची आत्या आली, सगळ्यांकडे पाहिलं परंतु माझी आई मला पुढे दिसून अशी झाली. मी माझ्या बापाकडे गेलो. बापाने आपलं मोठं पायामध्ये घातलंय. बाप रडू लागलाय. बापाजवळ गेलो आणि विचारलं, म्हटलं अहो दादा आई कुठे आहे? जसा आईचा आवाज काढला तसं म्हटल्यानंतर बापानं वर डोकं केलं आणि सांगितलं, म्हटलं आई बोलायचं तर नाही. बाप खदू रडायला लागला. बापाकडे पाहिलं तर मला वाटलं माझ्या आईचं आणि बापाचं काय झालं असेल, भांडण झालं असावं. आणि म्हणून माझा बाप काय करतोय, रडतोय. मी आतल्या घरात गेलो आणि घरात गेल्यानंतर 5 वर्षाची माझी बहीण त्या ठिकाणी चुलीत लाकडं टाकायची झोपली गेली. बहिणीच्या वर गेलो. विचारलं, म्हटलं काय गं आईला आई कुठे आहे? आईला सांग म्हटलं तिचा श्याम आलाय, मला आंघोळ करायची आहे, गरम पाणी तापवलं सांग. मी जवळ गेलो, बहिणीला उतरलो. बहीण उठली आणि दिदीनं सांगितलं, म्हटलं आई गेली. कुठे गेली? मामाकडे गेली का? भजनाला गेली का? गेली कुठं? आई देवा घरी गेली. महाराज आई देवा घरी गेली असं ऐकल्यानंतर एवढा दुःख वाटलं महाराज. आईच्या नावाचा मोठा जप केला आणि जप केल्यानंतर शेजारच्या घरातले एक लेकरून बोलू लागला, आई श्यामदादा आलाय. आज गेलो. आईला जोरात आवाज मारला. शेजारच्या एका 5 वर्षाच्या लेकरानं आपल्या आईला सांगितलं, म्हटलं आई श्यामदादा आलाय, श्यामदादा आलाय. श्यामदादा ऐकल्यानंतर त्यावेळेस माझ्या काळजाला चरकन तिथं चटका बसला. अरे आज त्याच्याजवळ आई आहे म्हणून तो त्या आईला आवाज मारतोय. आज माझ्याजवळ आई नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे या उद्या जगामध्ये जगत असताना माझ्याकडे संपत्ती असेल, सगळं असेल, मान सन्मान असेल, पण तू आई नावाची चीज माझ्याजवळ नसणार आहे. एवढं दुःख मनाला वाटलं महाराज. 9 दिवस रडत गेले. 10व्या दिवशी पिंड पडला आणि पिंड पडल्यानंतर महाराज काकस्पर्श होईना. आणि म्हणून लोकांना वाटलं, आईला वाटायचं की श्यामवरती जीव होता आणि म्हणून मला बोलवलं, श्यामला बोलवलं. श्याम जवळ जाऊन बघायला पिंडाजवळ गेला. पिंडाला पाया पडलं तरी ही कावळा येईना. मला वाटतं माझ्या बापा कधी आईचा जीव असेल. माझ्या भाऊला त्या ठिकाणी समोर घेतलं तरी ही कावळा शिवेना. 5 वर्षाची माझी बहीण तिला पुढे घेतलं. त्या पिंडाजवळ पाया स्पर्श केला, ठिकाणी स्पर्श करायला लावला तरी कावळा शिवेना. 5 महिन्याचा माझा पुरुषोत्तम भाऊ महाराज त्याला जवळ आलं तरी सुद्धा काकस्पर्श होईना. करायचं काय? मावशी समोर आली आणि त्या मावशीने काय केलं, त्या 5 महिन्याच्या माझ्या पुरुषोत्तम भावाला उचललं आणि उचलल्यानंतर बघा काय झालं. आईला सांगितलं, म्हटलं यशोदे श्याम तुझा, पुरुषोत्तम माझा. आजपासून पुरुषोत्तमची जबाबदारी माझ्यावरती. ही काकस्पर्श होईना. ऐका म्हणायचं ना आपल्याला, आई मरो आणि मावशी जगू. त्या मावशीनं असं समोर घेतलंय. त्या पदरा आड टाकल्याबरोबर त्या 5 महिन्याच्या पुरुषोत्तमचे ज्यावेळेस लाड करायला सुरुवात केली ना, त्या लिंबाच्या झाडावरती बसले 2 कावळे उचललेले काकस्पर्श झाला. श्याम खाली बसले, सानिगुरुजी खाली बसले आणि विचार केला, आई अरे तू जिवंत होतीस, तुला त्रास होत होता तरी सुद्धा तू आम्हाला कधी सांगितलं नाहीस. म्हणजे जिवंत असताना सुद्धा आमची काळजी घेते आणि आता मेल्यानंतरही आमची काळजी घेते. तू जिवंत असताना सुद्धा आम्हाला कधी काही सांगितलं नाहीस, त्यावेळेस आमची काळजी केलीस आणि आता मेल्यानंतर सुद्धा काय करते, आमची काळजी घेते. त्यावेळेस फक्त एकच आठवतं. काय आठवतं? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. त्या माऊलीच्या चित्तामध्ये फक्त हित कोणाचं असतं? लेकराचं हित. ऐशी कळवळाची जाती करी लाभावी तिच्या चित्तामध्ये हित फक्त कोणाचं? तर आपल्या लेकराचं असतं महाराज. तिच्या चित्तामध्ये हित कोणाचं? लेकराचं. ऐशी कळवळाची जाती तरी लाभावी आपल्या मुलाची त्या ठिकाणी काळजी करत असताना
त्याच्यापासून काही लाभ व्हावा अशी तिच्या मनामध्ये काही इच्छा नसते. केवळाची जाती करी लाभा विनप्रीती. आणि म्हणून बघा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह तुम्हाला मला प्राप्त झाला. आणि या देहाला आल्यानंतर त्या भगवान परमेश्वराची प्राप्ती होते. या देहाला आल्यानंतर बघा हा आनंद आपल्याला प्राप्त झाला येतो. तो आनंद कशा पद्धतीने प्राप्त केला पाहिजे तर त्या परमात्म्याचं नामस्मरण करून केलं पाहिजे. तर ते नामस्मरण कसं आहे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाचे जाती करी लाभा विनप्रीती. एखाद्या स्त्रीमध्ये स्त्रीच्या मध्ये चित्तामध्ये फक्त कुणाचं असतं. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपल्या भावाचं आणि बापाचं. लग्न झाल्यानंतर तिच्या चित्तामध्ये हित केवळ कुणाचं तर आपल्या पतीचं. आणि लग्न झाल्यानंतर महाराज ज्यावेळेस तिला मूल होतं तिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त हित कुणाचं तर त्या मुलाचं. कशी आई आहे? माईचा सागर आहे. आई कशी आहे? त्या आईबद्दल काय म्हणायचं मला? आई माझी माता सागर दिला तिने जीवनाला कार. आई वडील माने तोर काय सांगू त्याचे उपकार. जीवनाच्या वाटे म्हणती ती असतो त्याचा आधार. आई माझी माता सागर तिला तिने जीवनाला कार. काय त्या आईबद्दल म्हणत बोलावं. विज्ञानानं प्रगती केली महाराज. आज नवे एका सेकंदाला विज्ञान नवीन काय करतोय. प्रयोग त्या ठिकाणी चालू आहे. नवीन निर्मिती चालू होते एका सेकंदाला. परंतु 9 महिने झाल्यानंतर बाळ जन्माला येतं. आणि बाळ जन्माला आल्यानंतर महाराज त्या मुलाची नाक तोडली जाते. सर्व अंगातून रक्त तिच्या स्तनामध्ये येतं. आणि त्या स्तनामध्ये ते रक्त आल्यानंतर त्याचं दूध निर्माण होतं. विज्ञानाने एवढी प्रगती केली महाराज. परंतु मातीच्या दुधाची निर्मिती विज्ञान करू शकत नाही. त्याचं कारण आहे दुधाच्या एका थेंबाकरता आई आपल्या रक्ताच्या 2 थेंबाचं बलिदान करत असते ती आई आहे. आणि म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती करी लाभा विनप्रीती. कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळाची जाती करी लाभा विनप्रीती. महाराज म्हणतात मार्ग जरी संतांना सांगितला तरी नातं कुणाचं दिलं? आईचं दिलं. माझं ओझं कुणावरती आहे? संतांवरती आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका बने माझे तुका बने
जो काही चिंतनाचा विषय होता आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आज आपल्या या खडपोली गावामध्ये कैलासवासी श्रीमती सावित्री भिकाजी खेरडे यांचाच काही उत्तर आहे आणि त्या निमित्तानाची असलेली सेवा तिचे नातू आमचे सुरज खेराडे रसिक खेराडे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटायला आली त्यांचाही आभार व्यक्त करून या आज आईचं उत्तर कार्य आहे आणि या उत्तर कार्याप्रसंगी या देवाकडे एकच मागायचे देवा या मातेने जन्माला आल्यापासून अगदी मृत्यू होईपर्यंत तिच्या जीवनामध्ये जे काही पुण्य प्राप्त केले त्या पुण्याच्या साठ्यामध्ये आजच्या ज्ञानदानाच्या अन्नदानाच्या माध्यमातून जे काही पुण्य प्राप्त होईल त्या मातेच्या परिवारातून देवाला एकच मागायचे देवा या मातेला पुन्हा एकदा या परिवारामध्ये जन्माला घालावंस असो